नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेता रघाटे. पार्ली टिळक विद्यालयामध्ये गणित हा विषय शिकवते. गणित त्याचे दोन भाग आहेत. गणित भाग 1 आणि गणित भाग 2. त्याची मूल्यमापन योजना कशी आहे? प्रश्न प्रकारानुसार गुणांची विभागणी कशी आहे? प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे? 2020-21 च्या गणित भाग 1 च्या अभ्यासक्रमामधला वगळलेला अभ्यासक्रम कोणता आहे आणि गणिताचा अभ्यास कसा करावा याविषयी मी काही बोलणार. तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण गणिताचे गुण जे आहेत ते 100 आहेत. त्याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन म्हणजे शाळेकडनं तुम्हाला दिले जाणारे गुण किती आहेत? 20. ते 20 गुण कसे दिले जातात? तर गृहपाठ किंवा स्वाध्याय 10 गुणांसाठी असतो. याच्यामध्ये गणित भाग 1 साठी 5 गुण, गणित भाग 2 साठी 5 गुण आहेत. प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा किंवा बहुपर्यायी प्रश्नाचे 10 गुण आहेत. याच्यामध्ये सुद्धा गणित भाग 1 साठी 10 गुण, गणित भाग 2 साठी 10 गुण असे एकूण 20 गुण आणि या 20 गुणांचं रूपांतर 10 गुणामध्ये केलं जातं आणि वरचे गृहपाठ किंवा स्वाध्यायाचे 10 गुण मिळून 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनामध्ये येतात. आता लेखी परीक्षा ज्या आहेत त्या लेखी परीक्षा गणित भाग 1 साठी 40 गुणांसाठी आहे आणि गणित भाग 2 साठी 40 गुणांसाठी. अशी एकूण 100 गुणांसाठी गणिताचे पेपर. गुण विभागणी कशी आहे ती बघूया. आता प्रश्न प्रकारानुसार सोपे प्रश्न 40% आहेत, मध्यम प्रश्न 40% आणि कठीण प्रश्न जे आहेत ते 20%. सोपे प्रश्न कोणते? तर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे तुम्हाला सहजपणे सोडवता येतील. तुमचा अभ्यास छान झाला असेल तर मध्यम प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3 आणि 5 सुद्धा तुम्हाला सोडवता येतील. कठीण प्रश्न जो अभ्यासक्रमावर आधारित आहे पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील प्रश्न आहे, तोही तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल, तुम्ही नीट अभ्यास केला असेल तर हाही प्रश्न तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. आता उद्दिष्टानुसार म्हणजे तुम्हाला किती कळलं आहे, ज्ञान किती आहे याच्यावरती 20% प्रश्न आहेत. आकलन कळलेलं किती आहे, समजलं किती आहे, तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामधलं समजलं किती आहे याच्यावरती 30% प्रश्न आहेत. उपयोजन जे आहे त्याचा वापर तुम्हाला करता येतोय की नाही त्याच्यासाठी 40% गुण आहेत आणि तुम्हाला माहिती असलेल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या एकापेक्षा जास्त कन्सेप्टचा वापर तुम्हाला एकच उदाहरण सोडवण्यासाठी करता येतोय की नाही याच्यासाठी 10% गुण. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघूया. प्रश्न पहिला अ, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 प्रश्न असणार आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. आता हे जे पर्याय आहेत ते त्या उत्तराच्या जवळ जाणारे असतात आणि एकच पर्याय हा योग्य पर्याय असतो. त्यामुळे त्याच्यापैकी अचूक पर्याय कोणता आहे तो बघायचा आणि त्याचं वर्णाक्षर काय आहे. म्हणजे समजा प्रश्न पहिल्या अ मध्ये पहिल्याचं उत्तर ब हे बरोबर आहे. ब चं उत्तर बरोबर आहे तर प्रश्न पहिला 1 ब असं उत्तर लिहायचं. प्रश्न पहिला ब, पुढील उपप्रश्न सोडवा, 4 गुण, 4 प्रश्न आणि 4 गुण म्हणजे प्रत्येकाला 1 गुण असणार आहे. आता याच्यामध्ये 1 किंवा 2 पायऱ्यांमध्ये सोडवता येतील अशी उदाहरणं या प्रश्न पहिल्या ब मध्ये असणार आहेत आणि ती सोपी असणार म्हणजे तुम्हाला ही पण सहजपणे सोडवता येतील. प्रश्न दुसरा अ, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये अशा कृती दिलेल्या आहेत. काही त्या तुम्ही सोडवलेल्या सुद्धा आहेत. म्हणजे चौकटी आहेत. एखादं उदाहरण दिलेलं असेल आणि त्याची उकल करताना मधल्या पायऱ्या गाळलेल्या आहेत आणि तिथे चौकटी घातलेल्या आहेत. त्या चौकटी तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. याला गुण आहेत 4. 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत म्हणजे प्रत्येक कृतीला 2 गुण. 2 गुण म्हणजे 4 बॉक्सेस किंवा 4 चौकटीमधली उत्तरं तुम्हाला लिहावी लागतील एका प्रश्नासाठी. प्रश्न दुसरा ब, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा.
8 गुण आहेत, याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. आता 2 गुणांचा प्रश्न ज्यावेळेस असतो त्यावेळेस साधारणपणे पायऱ्या 3 ते 4 येणं अपेक्षित असतं. प्रश्न तिसरा अ, पुढीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा. प्रश्न दुसऱ्या अ सारखंच आहे, एकच कृती सोडवायची आहे. 3 गुणांचा प्रश्न आहे, 2 पैकी एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे. 3 गुण आहेत म्हणजे 6 बॉक्सेस असतील किंवा 6 चौकटीमध्ये तुम्हाला त्या चौकटी भरायच्या असतील. प्रश्न तिसरा ब, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुण आहेत, 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 3 गुण. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. प्रश्न पाचवा, आता हा जो चौथा प्रश्न आहे ना, तो अभ्यासक्रमावर आधारित पण पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्न असणार आहे आणि याच्यामध्ये 2 किंवा 3 कन्सेप्टचा वापरही तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणजे इथे तुमचं कौशल्य तुम्ही किती समजलेलं आहे, तुम्हाला त्या कन्सेप्ट किती समजलेल्या आहेत हे या चौथ्या प्रश्नावरनं कळून येईल. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण आहेत, 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. एकूण गुण 40 आहेत, वेळ आहे 2 तास. हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते भाग 1 साठी तसंच भाग 2 साठी सुद्धा आहे. आता गणित भाग 1 2020-21 साठी वगळण्यात आलेला अभ्यासक्रम कोणता आहे ते आपण बघूया. पहिला धडा आपण बघूया. पहिला धडा आहे भाग 1 मधला 2 चलातील रेषीय समीकरण. आता याच्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. पान क्रमांक 16 पासून पान क्रमांक 19 पर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. वर्ग समीकरण दुसरं प्रकरण आहे, वर्ग समीकरण. त्याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणं, पान क्रमांक 37 ते पान क्रमांक 39 एवढा भाग गाळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी म्हणून पान क्रमांक 42 वरती जो भाग दिलेला आहे तोही वगळण्यात आलेला आहे. पान क्रमांक 43 वरची कृती जी आहे ती वगळण्यात आलेली आहे. वर्ग समीकरणाची मुळं आणि सहगुणक यांच्यामधला संबंध म्हणजे पान क्रमांक 46 आणि 47 हे वगळण्यात आलेले आहे. सराव संच 2.5 मधलं वरती जे वगळण्यात आलेलं आहे ना त्याच्यावर आधारित जी उदाहरण आहेत म्हणजे 5वं आणि 6वं ते वगळण्यात आलंय आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 याच्यामधलं उदाहरण 6वं आणि 10वं वगळण्यात आलंय. म्हणजे याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. धडा चौथा किंवा प्रकरण चौथं आर्थिक नियोजन पूर्ण प्रकरण वगळले आहे. 6वं प्रकरण सांख्यिकी पूर्ण प्रकरण वगळलं आहे. म्हणजे बघा एकूण 4च प्रकरण आहेत. भाग 1 मध्ये एकूण 4च प्रकरण आहेत. 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे. तिसरं प्रकरण तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे अंकगणिती श्रेणी आणि 5वं प्रकरण संभाव्यता. या चारच प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तो तुम्ही सहजपणे करू शकणार आहात. आता गणिताचा अभ्यास कसा करायचा? आम्हाला उदाहरण समजतच नाही. तुम्ही मराठीचं पुस्तक वाचता की नाही? इंग्लिशचं पुस्तक वाचता, हिंदीचं पुस्तक वाचता किंवा इतिहास वाचता, तसं गणिताचं पुस्तक वाचा. बघा त्याची भाषा कशी आहे गणिताची. जे आपल्याला समजत नाही ते आपण मोठ्याने वाचतो. तसंच तुम्ही गणिताचं पुस्तक मोठ्याने वाचा म्हणजे गणिताची भाषा तुमच्या लक्षात येईल. उदाहरणाची भाषा कळेल. त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे हे कळायला तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर गणिताच्या पुस्तकामध्ये सोडवलेली उदाहरणं म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. ती उदाहरणं सोडवून बघा. तुमच्या वहीमध्ये ती बघून सोडवा अगोदर आणि मग नंतर त्या प्रकारे सराव संचातली उदाहरणं स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.
प्रश्नपत्रिका सोडवा. तुमच्याकडे 2 किंवा 3 प्रश्नपत्रिका असतील, म्हणजे मार्च 2020 आणि नोव्हेंबर 2020 ची प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील, तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्या भागावरती जे भाग वगळलेले आहेत त्याच्यावरची उदाहरणं सोडवू नका. पण जे भाग तुम्ही केलेले आहेत, 4च धडे आहेत, त्याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला समजलेलं नाहीये, ते तुमच्या शिक्षकांना विचारा, तुमच्या पेरेंट्सना म्हणजे तुमच्या पालकांना विचारा आणि स्वयं अध्ययन करा. तुम्हाला माहिती आहे की शालांत परीक्षा लेखी स्वरूपामध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला लेखनाचा सराव खूप आवश्यक आहे आणि गणित हा विषय जो आहे तो सरावासाठीचा विषय आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल उदाहरणं सोडवण्याची, तेवढं जास्त चांगलं तुम्हाला गणिताचा पेपर सोपा जाणार आहे. 10वी मध्ये ज्या गणितातल्या संकल्पना आहेत, त्याच्या मूळ संकल्पना 9वी मध्ये तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यावर आधारित आधीच्या संकल्पनांवरती आधारितच पुढे तुम्हाला 10वी मध्ये फक्त थोडीशी काठिण्य पातळी जास्त आहे. त्याच्यामुळे अवघड काही नाही. जसं पहिल्या धड्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये हे तुम्ही 9वी मध्ये पण अभ्यासलेले होते. त्याच्या 2 पद्धती, समीकरणं सोडवण्याच्या 2 पद्धती तुम्ही अभ्यासलेल्या होत्या. आता आणखीन 3 वेगळ्या पद्धती त्या 2 चलातील रेषीय समीकरण सोडवण्यासाठी म्हणून पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे 9वीचा अभ्यास तुमचा व्यवस्थित झाला असणार आहे, तर 10वीचा तर सहजपणे होणार आहे. पाठ्यपुस्तकामध्ये जी जी उदाहरणं दिलेली आहेत ती स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. सॉल्व्ड एक्झाम्पल्स पुन्हा पुन्हा लिहा, म्हणजेच तुम्ही स्वयं अध्ययनावरती भर द्या, म्हणजे यश तुमचंच आहे. धन्यवाद.